तर आणखीन एक मोठी राजकीय घडामोड ती म्हणजे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांच्या भेटीमुळे महायुतीत मिठाचा खडा पडला अशी सध्या जोरदार चर्चा आहे। प्रशांत किशोर आणि सुनेत्रा पवार यांच्या भेटीवर भाजप नाराज आहे अशी चर्चा आहे। बिहारमधील बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत किशोर हे विजयी झालेले होते। भाजपच्या बालेकिल्ल्यातनं प्रशांत किशोर यांनी विजय मिळवलाय आणि बांकीपूरमधून विजयी झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतली। तर भाजप विरोधात असलेल्या रणनीतिकारांसोबत चर्चा अयोग्य आहे असं भाजपचं मत आहे। तर एखादी सदिच्छा भेट असू शकते, वारंवार बंद दाराआड चर्चा अयोग्य असल्याचं भाजपकडनं सांगण्यात आलंय। दरम्यान किशोर यांना राजकीय सल्लागार म्हणून नेमण्याबाबत संवाद सुरू आहे अशी देखील चर्चा ही ऐकायला मिळते आणि भाजपनं मात्र यावर नाराजी व्यक्त केली आहे। शिवसेनेला भाजपाने कुठल्याही पद्धतीने डॅमेज करायचं नाही, राष्ट्रवादीने भाजप शिवसेनेला डॅमेज करायचं नाही, आम्ही एकामेकाच्या समोर येणार नाही असा सर्वांनी विचार करून चालायचा आहे। तर मला वाटतं की जे काही तुम्ही सांगताय त्यामध्ये सुनेत्रा पवारजी निश्चितपणे वेगळा काहीतरी विचार करतील। फक्त आम्ही सर्वांनी महाराष्ट्राच्या महायुतीला कुठेही घातक होईल किंवा कुठेही त्या ठिकाणी एकामेकाच्या मनात शंका उत्पन्न होईल असं कुठलंही पाऊल कुणी उचलायचं नाहीये।